राम राम, जय खानदेश. आणि आज मी नॉर्वेना एक नवीन शहर मायले आणि त्या शहरनं नाव आहे स्टॅव्हेंजर. आणि मागे म्हणावलं शिप लागेल आणि ही सिटी इथला जवळ आहे की आई म्हणावलं शिप आहे आणि याडे सिटी आहे. तर आपण आता टाइम वाया न घालता डायरेक्ट सिटी मध्ये जाऊ. आणि आज मी तुम्हाला स्टॅव्हेंजर आहे एकदम सुंदर असं शहर धावणार आहे. तर चला. आणि जवळच आटे म्हणावली शिप लागेल तुम्हाला दिसरा नेशीन आई तुम्हाला अर्धी बी दिशी राणी का बरं की अर्धी या बिल्डिंग ना बाजूला आहे आणि हा मेन रोड आहे. आणि या सिटी मा जावा ना हा रस्ता आहे. मी शिप वरूनच देखी की जागा गैरी सुंदर आहे. तर आता आपण मधमध्ये यायचं देखूत कशी आहे. तर या गल्या तुम्ही देखा आटल्या तर तुम्ही इकडे या घर देखू शकता. एकदम खल्ली खल्ली या घर आहेत आणि तुम्हाला दिसरा ना अशी जागा कमी आहे तरी बी या लोकच नेते ना वापर कसा करेल. छोटीशी जागा मा बीएसनी गार्डन बनायले तुम्हाला इकडे दिसरा ना अशी. वाव. तर पुढे आपण जाऊ तिकडे. आणि याच गल्लीले अटॅच एक छोटीशी गल्ली मी तुम्हाला दावस. तर म्हणजे सगळ्याच गल्या अशा हाताटे बारीक बारीक आणि तेच नावला रस्ता सगळाच या आहेत. म्हणजे असा नॉर्मल रस्ता नाही आहे. तेच नाही छोटा छोटा ब्लॉग ना रस्ता बनायला. या घर गैरा छोटा आहेत पण खरंच गैरा जास्त सुंदर आहेत आणि काहीतरी नवीन तेच नाही करेल. तर या पायऱ्या तुम्ही देखा लिटरली दगडच ना पायऱ्या बनायल्यात. पण कितल्या आकर्षित वाटराण्यात कितल्या सुंदर वाटराण्यात तुम्ही विचार करा. आणि छोटा छोटा बगीचा म्हणजे एकदम नॉर्मल झाडं लायलेत. तेच नाही असं नाही की गैरे जास्त काबर की या लोकसकडे जागा नाही आहे. पण तेच ना जी बी जागा आहे तेच नाही ते नावला वापर असा करेल. तुमल्या सगळ्याचकडे म्हणजे हिरवळ आणि फुलं वगैरे दिसतील. तर एकदम छोटस गार्डन येच नाही बनायले आणि त्या गार्डन मा एकदम छोटासा तेच नाही टेबल ठेवले एकदम फुलं वगैरे लायसन सगळं काही असं एकदम प्रॉपर सजाडले तेच नाही. या बिल्डिंगा जरा जुन्या आहेत तुम्हाला दिसणार नसतील या गली मधल्या. म्हणजे दोन्हीकडे जुन्या बिल्डिंग आहेत पण या लोकसनी इथलं जबरदस्त मेंटेन करेल तुम्हाला दिसरा नसतील. टेकना दरवाजा मग तुम्हाला फुलं दिसतील. अप्रतिम जागा आहे. म्हणजे जर आटे कचरा बी असेल ना तर तो बी यात झाडच ना पडेल. बाहेरून कचरा दिसणारच नाही तुमले. आणि इकडे नॉर्वे या देश ना ध्वज तेच नाही लायले. तर इकडे रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंट एरिया आहे की इकडे बाहेर बसासाठी सिटिंग वगैरे आहे. आणि तुमले दिसणार नसते सगळ्या गल्या अशा बारीक बारीक आहेत आटल्या. तर यावरते पण रेस्टॉरंटच आहेत सगळा. आणि इकडे दुसरी एक बारीक गली आहे की तिकडे मला जरा गर्दी दिसरा नाही. तर जिकडे गर्दी तिकडे आपण बी जाऊत गर्दी करायला आणि देखूत काय आहे. तर चला. नॉर्वे मा जर कधी होणार तर सगळं कर जात पण या लोकच ना कुत्रास ना नाव नका लय जात तुम्ही. का बरं की कुत्रास मा आणि माणसास मा काहीच फरक नाही ठेवले आहे. मी तुम्हाला पहिले बी सांगेले आणि मजाक नाही आहे. तेच ना कुत्रासवर वेगळं प्रेम आहे. आणि हा एक गली दे का तुम्ही तीन मग घुसासाठीच तेच नाही असा येलटा बिलटा लाई दिलेत ना की त्या सांगरानात की तुम्ही आठे जा काहीतरी होईनच बुवा. त्यांना घुसाना पहिलेच तेच नाही एक नंबर येलटा बिलटा उगाडेलेत म्हणजे जबरदस्त तेच नाही थीम बनायले. तर आपण येलटाच नाहीच गली मध्ये जाई देखूत काय काय नाही पुढे. इकडे बी जुना घर आहे. काही घर म्हणजे इथलं जुनं आहे की कधीच न उगाडेलच नसेल. म्हणजे जायला जायले ते नावर ते नावरून समजेना ना मला की खरंच गैर जुनं आहे. गली आहे का गली संपी जायला काही समजेन ना. आणि वरे बिल्डिंग असणं बांधकाम वगैरे चालू आहे. तर तिकडे काही बांधकाम देखाल जाणे नाही तर दुसऱ्याकडे आपण जाऊ. एक नंबर जागा आहे. म्हणजे इथली शांतता आहे आटे की ज्या बी लोक आहेत त्या बी शिप मधूनच येलेत. 8ला लोक कोठे आहेत काय माहिती. म्हणजे डायरेक्ट गायब होई झालेत त्या लोक 8ला. आई पहिली एक अशी जागा आहे की जटे मला गर्दी दिस नाही. तर आता गर्दी ना ठिकाणी मी बी गर्दी करायला चालू. तर चला काय तिकडे देखूत आपण. म्हणजे इथल्या बारीक गल्या आहेत की म्हणजे एक साधी कार निघाले बी अडचण होई राणी तुमले दिसरा नशीन. म्हणजे हाही शहर फुलसना शहर आहे असं म्हणाले काहीच हरकत नाहीये. म्हणजे एक गली इथली बारीक आहे की गाडी जावाले बी अडचण होई राहिली. सगळा लोकसले आजूबाजूला थांबणं पडत व गाडी पास होऊ शकणार आणि म्हणजे इथली बारीक गली आहे. अप्रतिम जागा आहे. म्हणजे या लोकसनी प्रयत्न करेल की जिथलं नैसर्गिक ठेवता येईल तिथलं नैसर्गिक ठेवतो बुवा आपण. म्हणजे असं नाही की या लोक इटा वगैरे अफोर्ड करू नाही शकतात बुवा. इटा असलेले वॉल परवडत नाहीत पण यसनी सगळा दगडच काम करेल. म्हणजे पायऱ्यास पासून तर वटासारखा आहे. वटा म्हणता येईल आपल्याकडे वटा म्हणता येईल राईट. तर त्यांना वर एक घर तेच नाही बांधलेले. म्हणजे एकदम सुंदर अशी जागा. या दगडच मुळे ते घर गैर जास्त भारी वाटणार ना. आपण जर असं दगडच ना काही घर बांधले ना तर लोक आपले बेकार नावं ठेवतील.
आणि या छोटा छोटा पोरं फिरालेले तुमले दिसरा नसतील. आणि ह्या गलीमा काहीतरी थोडीशी गर्दी दिसरानी, नाहीतर बाकी न तर एकदम शून्य. पण खरंच जागा गैरी सुंदर आहे. तर तेच दयाली की त्या जे बी विकतस ते बी तेच हातवर बनायले, म्हणजे हँडक्राफ्टेड आहे सगळं काही. म्हणजे या ज्या गोष्टी दिसणार नाही या सगळ्या हातवर तेच बनायल्यात. तर मग मजाही संधी खूप थोडस काय काय नाही. तर या सगळ्या गोष्टी तेच हातवर बनायल्यात. नाईस. तर तुम्ही हा रोड दे का, तर पुरा रोड तेच नाही या दगडच ना ब्लॉक ना बांधलेले. म्हणजे पुरा शहरमा तुमले असाच रस्ता देखाल भेटतील. असं डांबरनं किंवा सिमेंटना रोड नाही येत, तेच प्रॉपर ब्लॉक बसाडेले, त्या बी दगडच ना. तेच भाषामध्ये लिहिले तर ते आपले समजावणी, पण चित्रावरून समजिरा ना की इकडे गाड्या अलाउड नाही आहेत. तर म्हणजे गलीमा इकडे काही कारणच नाही बोर्ड लावणं, पण तेच लायले आणि लोक पायथच पण. तर मन मागे बोर्ड लागेल तुमले दिसरा नशीन की तेच म्हणेले की ह्या गलीमा बाईक बी जावानी आणि कार बी जावानी. जर तेच बोर्ड लायले तिकडे कार आणि बाईक जावानी तर खरंच जावानी. जर तेच म्हणेले नाही जावा तर नाही जावा. म्हणजे इकडना लोकसले तिथली शिस्त अशी की जर तेच बोर्ड लायले तर त्या फॉलो करतील म्हणजे करतील. मी तुमले सांगा ना की आठला लोक फुलस ना गैरा जास्त शौकीन. म्हणजे प्रत्येक घरनासमोर तुमले वेगवेगळ्या फुलं देखाल भेटतील. तर एकच घरवाल्याने आठी कितला प्रकारना फुलं लायलेत. यांना पहिले एक बी फुल मनी देखील नी ना माले तेच ना नाव माहिती येत नाही इंग्लिश मा ना आपली भाषा मा. तर तुमले दिसरा नशीन. जर तुमले एखादा फुलनं नाव माहिती असेल ना तर कमेंट कर दे जात. तर या गलीमा फक्त सायकली जातील आणि पाय पाय लोक जातील. म्हणजे बाईक बी जाणार नाही आणि कार बी जाणार नाही असं तेच या बोर्डवर लिखी दिले. तर तटे तुमले काहीच देखाल भेटणार नाही मधमा. तर चला एकदम बारीक गल्या आहेत, पण तेच असा दगड फुलं झाडसकन सजाडीसन म्हणजे एक नवीन रूप दिले त्या जागाले. तुमले दिसरा नशीन कितली छोटीशी जागा आहे आणि कितलं छोटंसं गार्डन आहे. पण त्यासनी बनायला कसं आहे की तिकडे एक मोठी चेअर आहे की त्याच्यावर माणूस आराम करू शकत. एक छोटासा टेबल आहे की तिकडे कॉफी चहा ठेवू शकस आणि एक छोटस बेंच आहे. म्हणजे कितली शांतता आणि जिंदगी या लोक जगतात असते. विचार करा तुम्ही फक्त या गार्डन वरून. आणि एकदम छोटस घर आहे. म्हणजे एक छोटीशी जागा ना वापर कसा करा ना ते आपण या घरना मालक कडून शिकायला पाहिजे. म्हणजे इकडे गल्या बारीक आहेत तर तेच अशा कार बनायलेत की त्या बारीक गल्यास ना बी जाऊ शकतच बा. गैरा पुढे त्या लोक प्रमाण ना बाहेर. तर एकदम छोट्या गल्यास मा पास व्हासाठी तुमले दिसरा नशीन. आई घर देखा तुम्ही की या घरना गेट मा घुसानंतर एकदम छोटीशी जागा आहे, पण तेच त्या जागाले कशी बनायले म्हणजे असं वाटत रिलॅक्स वाटेन तिकडे बसानंतर. आणि हाय ते छोटस घर आहे 100 नंबरनं. आणि त्या घरना समोर त्यांना शेजारीनी असं गार्डन बनायले आणि एकदम ओपन मध्ये अशा चेअर वगैरे ठेवलेत. काहीतरी वेगळा आहे त्या लोक. म्हणजे यासने कोणतीच जागा सोडेल नाही गार्डन बनावणी. तर त्यासने गॅलरी मा पण झाडं वगैरे लायलेत. आणि एक गार्डन आहे की त्या गार्डन मा तेसनी एकच खेळणं ठेवले ते म्हणजे घसरगुंडी. आणि तुमले दिसरा नशीन की तेसने दगडस्वर वगैरे आहे जागा तेसने अशी सजाडेले. अप्रतिम. ही जागा गैरी जास्त सुंदर आहे. आणि सुंदर काबर की गैरी जास्त स्वच्छ ही जागा आहे. आणि स्वच्छ राहणं मागे कारण असं आहे की तेसनी प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडी ठेवले म्हणजे डस्टबिन ठेवले. तर त्यामुळे ही जागा गैरी जास्त स्वच्छ आणि सुंदर दिसरानी. तर तुमले मी बोललो होतो ना या लोकसनी कुत्रासमान माणसासमा काहीच फरक ठेल नाही असं. तर ते नाही जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे की कुत्रासाठी तेसनी बेड बनायले आणि त्या कुत्रांना समोर तेसनी नजर सुरक्षा कवच लायले की कुत्राले नजर लागायला नाही पाहिजे. म्हणजे कुत्राले काय नजर लाग जाणार आहे बाई. म्हणजे असा लोक आहेत. तर टेस्ला कंपनीने गाडी तेसनी टॅक्सी ठेवले म्हणजे भारत मा ही गाडी देखाले भेटत नाही. एक अशी गाडी आहे की तिले नाही बी चालही माणूस नाही तरी बी ती ऑटोमॅटिक चालीन. त्यामुळे भारत मा गैरी जास्त डिमांड आहे. म्हणजे काही लोकसकडे शेत तेसने डायरेक्ट बाहेरून मागाडेलेत, पण यसनी टेस्ला ना टॅक्स ठेवलेत. म्हणजे विचार करा कोठे येत्या. तर नॉर्वे या देशमधलं स्टॅव्हेंजर शहर तुमले कसं वाटणं तर कमेंट करी नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.